महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही बलाढ्य घराणी आहेत त्यातलंच एक महत्त्वाचं घराणं म्हणजे ठाकरे घराणं. प्रबोधनकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी समाजकारण आणि राजकारण करत करत महाराष्ट्रामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध केलंय. पण 2019 पर्यंत ठाकरे परिवारातील कोणत्याच सदस्यानं सक्रिय राजकारणात सहभाग घेतला नव्हता. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि पहिला ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं अजून एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर झाली. त्यात नाव होतं अमित राज ठाकरे. मनसेकडून ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचं नाव माहीम विधानसभा मतदारसंघातून जाहीर करण्यात आले. मग आता 2019च्या वेळी आदित्य ठाकरेंविरोधात मनसेनं उमेदवारच दिला नव्हता. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे सुद्धा अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत अशा चर्चा सुरू झाल्या. पण काल उद्धव ठाकरे यांची यादी जाहीर झाली आणि त्यामधून त्यांनी माहीममधून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे असं चित्र दिसतंय. उद्धव ठाकरेंनी इथं अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार द्यायला नव्हता पाहिजे अशा काही जणांच्या प्रतिक्रिया समोर आल्या. पण ठाकरेंनी उमेदवार देऊन एक प्रकारे ही निवडणूक अमित ठाकरे यांच्यासाठी सोपी केली असं सुद्धा बोललं जातंय. मग कशी असेल माहीम विधानसभा मतदारसंघातील आगामी लढत? उद्धव ठाकरे यांचा उमेदवारामुळे खरंच अमित ठाकरे यांचा विजय सोपा होऊ शकतो का? आणि कोण असेल माहीम विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार? याच प्रश्नांची उत्तरं शोधूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहता .com अर्थात कॅरी ऑन मराठी. माहीम विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला. ज्या ठिकाणी शिवसेना पक्षाची स्थापना झाली ते शिवाजी पार्क, शिवसेना पक्षाचं शिवसेना भवन, बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ अशा शिवसैनिकांच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या जागा याच माहीम विधानसभा मतदारसंघात मोडतात. यातलं दादर आणि माहीम हे विधानसभा मतदारसंघ पूर्वी वेगवेगळे होते. दोन्ही मतदारसंघात 1990 पासून शिवसेनेचं अबाधित वर्चस्व राहिलं होतं. 2008च्या पुनर्रचनेमध्ये मात्र मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दादर माहीम असा एकत्रित मतदारसंघ निर्माण झाला. 2009 मध्ये सदा सरवणकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि या मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महाराष्ट्रात प्रचंड हवा होती. या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन सरदेसाई यांनी विजय मिळवला. 2014च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे या मतदारसंघात सुद्धा सर्व पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवली. या मतदारसंघात 2014 वेळी भारतीय जनता पार्टी विरुद्ध मनसे विरुद्ध शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती, ज्यात काँग्रेसमधून शिवसेनेत परत आलेल्या सदा सरवणकर यांनी प्रथम क्रमांकाची मतं मिळवत विजय मिळवला. 2019 मध्ये सुद्धा त्यांनी आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली. मात्र 2019ला मनसेकडून नितीन सरदेसाई यांच्या ऐवजी संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. यावेळी सुद्धा सदा सरवणकर यांनी विजय मिळवला. मात्र यावेळी त्यांचं मताधिक्य पूर्वीपेक्षा वाढलं होतं. आता मागच्या 2 वर्षात झालेल्या राजकीय उलथापालथींमध्ये सदा सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत समाविष्ट आहेत. विद्यमान आमदार असल्यामुळं मतदारसंघातून महायुतीकडून त्यांनाच तिकीट मिळणार हे निश्चित होतं. परंतु त्याआधीच राज ठाकरे यांनी माहीममधून अमित ठाकरे यांची उमेदवारी घोषित केली. अमित ठाकरे यंदाची निवडणूक लढवणार हे आधीपासूनच निश्चित होतं, परंतु मतदारसंघ कोणता हे ठरत नव्हतं. शेवटी अमित ठाकरे माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील हे एक प्रकारे निश्चित झालं. राज ठाकरेंचा महायुतीसोबत असलेला कनेक्ट पाहता शिंदे गट इथून उमेदवारीच देणार नाही अशा प्रकारच्या चर्चा सुरुवातीला झाल्या होत्या. शिवाय 2019च्या निवडणुकीत वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसेनं सुद्धा उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे उद्धव ठाकरे सुद्धा इथून अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देऊन 2019च्या मदतीची परतफेड करतील अशा चर्चा झाल्या. पण शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट दोन्ही गटांनी माहीममधून उमेदवारी दिल्यामुळं इथं लढत तिरंगी होणार असं चित्र उभं झालं. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना इथून उमेदवारी दिली, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून महेश सावंत यांची वर्णी या मतदारसंघातून लागले. सुरुवातीला ठाकरे यांनी इथून उमेदवार दिला, त्यामुळे ठाकरेंनी परंपरा मोडली असे ठाकरेंवरती टीका करण्यात आली. पण काही राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देणं हे एक प्रकारे अमित ठाकरे यांच्या पथ्यावर पडणारच आहे. आता याचं कारण म्हणजे माहीम विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदार मोठ्या संख्येनं आहे. त्यातच राज ठाकरेंचं स्वतःचं निवासस्थान सुद्धा तिथं येतं. शिवाय गेल्या काही निवडणुका पाहता या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक विशिष्ट मतदार या संघात आहे. त्यात यंदा स्वतः राज ठाकरेंचे पुत्र रिंगणात असल्यामुळं मनसेचे सर्व नेते पदाधिकारी या मतदारसंघात आपली सर्व ताकद पणाला लावणार. जर ठाकरेंनी उमेदवार दिला नसता तर इथं शिवसेना शिंदे गट विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी थेट लढत झाली असती. शिवाय भारतीय जनता
जनता पार्टीच्या कोर मतदारांनी सुद्धा महायुतीचा विचार करून सदा सरवणकर यांच्या पाठीशी आपलं मत दिलं असतं। त्यामुळे इथून अमित ठाकरे यांच्यासाठी मोठं आव्हान उभं झालं असतं। स्वतः अमित ठाकरे यांनी मतदारसंघ जाहीर झाल्यानंतर हा मतदारसंघ ऐकून माझ्या पोटात गोळा आला होता अशी कबुली दिली होती। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिल्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट या दोन्ही पक्षांमध्ये शिवसेनेचा मूळ मतदार विभागला जाईल असं बोललं जातंय आणि त्याचाच अप्रत्यक्षपणे फायदा मनसेच्या अमित राज ठाकरे यांना होईल असं बोललं जातंय। शिवाय इथला मूळ शिवसैनिक सुरुवातीला उद्धव ठाकरे त्यानंतर राज ठाकरे यांचाच विचार करेल। जो शिवसैनिक उद्धव ठाकरेंवरती नाराज असेल तो आपोआपच राज ठाकरे यांच्याकडे वळाला जाईल असं सुद्धा काही राजकीय विश्लेषकांचं मत आहे। शिवाय अमित राज ठाकरे यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे सुद्धा इथं प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, कारण पराभव झाला तर मुलासह त्यांची स्वतःची राजकीय प्रतिष्ठा इथून पणाला लागली असणार आहे। त्यामुळे एकंदरीतच या सर्व गोष्टींचा विचार केला तर इथून अमित ठाकरे यंदा सदा सरवणकर आणि महेश सावंत यांना धोबीपछाड देत मतदारसंघात बाजी मारतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते। बाकी मंडळी, तुम्हाला काय वाटतं? शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा माहीम मतदारसंघ यंदा निवडणुकीत कोणाच्या ताब्यात जाईल? विद्यमान आमदार सदा सरवणकर, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे की मग उद्धव ठाकरे यांचे शिलेदार महेश सावंत? कोण असतील माहीम दादर विधानसभा मतदारसंघाचे पुढचे आमदार? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।